शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढत असतानाच प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक वेगळीच छटा दिसते। मतदार राजाचं घर म्हणजे मंदिर आणि त्याच्या दारी मतदार कौलाचं दान मागायला जाताना चप्पलही नको ही पवित्र भावना मनात घट्ट धरून महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी संपूर्ण प्रचार काळात अनवाणी राहण्याचा अपूर्व संकल्प केला आहे। प्रभाग क्रमांक 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर मैदानात उतरणारे गोंदकर हे मातीसोबत नाळ जपणारे, शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आघाडीवर असणारे आणि जनतेच्या सुखदुःखात कायम उभे राहणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। याच प्रामाणिकपणामुळे त्यांना प्रभागाभरातून अफाट प्रतिसाद मिळतोय। रवींद्र गोंदकर यांनी परमपूज्य हेडगेवार नगर येथून प्रचाराची सुरुवात केली। दरवाजावर जाऊन घेतलेला संवाद, अनवाणी पावलांनी घराच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आदर, आवाजातील नम्रता आणि प्रामाणिक भूमिकेमुळे अनेक ठिकाणी मतदारांनी त्यांचं औक्षण करून आशीर्वाद दिला। हे दृश्य प्रभागाच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळतं। कामाचा आणि हक्काचा माणूस म्हणून गोंदकरांकडे पाहिलं जातं। मोठा मित्रपरिवार, सामाजिक संघटनांची साथ आणि घराघरात असलेली त्यांची मान नाळ, या जागेवर मतदार स्वतःहून घराबाहेर येऊन त्यांच्या प्रचारात सामील होऊ लागलेत। हीच खरी लोकशाही। लोक उठून उमेदवाराभोवती उभी राहणारी। प्रभाग 8 हा अवाढव्य प्रभाग, 3000हून अधिक मतदारांचा। यातील 8ब वरील उमेदवार छाया पोपट शिंदे या बिनविरोध निवडून आल्याने संपूर्ण प्रचाराची धुरा आता एकट्या रवींद्र गोंदकर यांच्या खांद्यावर आहे। पण त्यांच्या खांद्यावरची ही धुरा जड नाही, कारण त्यांच्या मागे उभी असलेली मनाची माणसे, आत्मीयतेने साथ करणारा मोठा परिवार आणि प्रचंड लोकाधार त्यांना रोज नवी ताकद देत आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबरला मतदार राजाचा कौल स्पष्ट होईल। रवींद्र गोंदकरांचे अनवाणी पाय त्या दिवशी विजयाच्या मार्गावर धावतील की नाही, हे प्रभाग 8चं रणशिंग ठरवणार आहे। आरके न्यूज मराठी तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। बातमी आवडली असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तुमचा एक शेअर आम्हाला आणखी बळ देतो। ह्या प्रभागातून माझी उमेदवारी आहे आणि मी हेडगेवार नगर त्यातला एक भाग आहे। इथून मी माझ्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। चप्पल घालण्याचं खरं कारण, आपण एखाद्याच्या घरात जातो, ते घर त्या माणसासाठी त्याचं मंदिर असतं, पवित्र स्थान असतं। तिथं तो घाण होऊ देत नाही आणि मग आपण चपलीने त्याच्या घरात जाणं योग्य वाटत नाही। म्हणून मग मी ठरवलं का जोपर्यंत प्रचार सुरू आहे तोपर्यंत चप्पल घालायचीच नाही। खऱ्या अर्थानं जमिनीवर उतरून ग्राउंड लेवलला आमचा प्रचार सुरू आहे धीम्या गतीनं। डोर टू डोर कॅम्पेनिंग आम्ही करतो आहोत आणि विखे साहेबांचं आणि नामदार साहेबांचं व्हिजन एकदम स्पष्ट आहे का मत हे विकासाला मागायचं, जातीला मत मागायचं नाही। त्याच्यामुळं आमचं व्हिजन क्लिअर कट आहे, टायटल क्लिअर आहे का विकास आणि प्रगती, शाश्वती, सुरक्षा, शांतता यासाठी शिर्डीची वाटचाल झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो आहे। ह्या प्रभागात 3359 टोटल मतदान आहे आणि ह्या प्रभागात एक अपक्ष आमचा साथीदार तो बिनविरोध झालेला आहे आणि एकच आता मी या ठिकाणी कॅन्डिडेट आहे आणि अपोजिटर जे असतील जे कोणी आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट, असं 2 मतदान ह्या प्रभागातून पडणार आहे, एका नगराध्यक्षाला आणि एक नगरसेवकासाठी। कामं तर तशी कुठलीही शिल्लक नाही, परंतु ज्या ज्या डोर कॅम्पेनिंग मध्ये नागरिकांचा आमचा संपर्क होत आहे, त्यांनी जर एखादी अडचण सांगितली किंवा आमच्याबरोबर दीपकराव वारुळे असतील, सुनील भाऊ कोते असतील किंवा ह्या प्रभागातले असंख्य नागरिक असतील, जी काही त्यांची विचारधारा असेल किंवा त्यांचं काम असेल, ते 100% या ठिकाणी पूर्णत्वाला नेल्या जातील। यदा कदाचित डीपी रोड विरंगळत असलेले, पडून असलेले, ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी पूर्ण करण्याचा ध्यास या निमित्ताने घेतो। अतिशय सुंदर, अतिशय घरातून, प्रत्येक घरातून मला माझी आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, प्रत्येक घरात असं मला मानलं जातं। मोठ्या असतील तर लहाना भाऊ, मी छोटा असेल तर मोठे बहीण, वडीलधारी लोक, मित्र परिवार, समवयस्कर असतील तर मित्र, अशा पद्धतीने मला प्रतिसाद देत आहे।